जो रसनेंद्रियाचा अंकिला, का निद्रेसी जीवे विकला, तो नाही एथ म्हणितला अधिकारिया. जो जिभेच्या अधीन झाला आणि झोपेकरिता सर्व आयुष्य देऊन विकला गेला, तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही. अथवा आग्रहाचीये बांधोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहाराते तोडी मारून या. अथवा जो दुराग्रहाच्या आवेशाने भूक तहान यांना कोंडून टाकतो, भुकेला मारून आहार तोडून टाकतो, निद्रेची या वाटा न वचे, ऐसा दृढी वेचेनी अवतरणे नाचे, ते शरीरची नव्हे तयाचे, मग योगू कवणाचा. तो निद्रेच्या वाटेस जात नाही. याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्ट निर्माण होऊन जो नाचतो, त्याचे ते शरीर त्याच्या ताब्यात राहत नसते, तर मग तो योग कसा करणार. म्हणून अतिशय विषय सेवावा, तैसा विरोधूही नोहावा, का सर्वथा निरोधावा हेही नको. म्हणून विषयांचे अतिशय सेवन करण्याची इच्छा करू नये किंवा त्यांचा संपूर्ण त्याग करण्याची इच्छा धरू नये. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. यथायोग्य आहार विहार करणाऱ्यांना, यथायोग्य कर्म करणाऱ्यांना, तसेच यथायोग्य झोपणाऱ्यांना आणि जागणाऱ्यांना हा दुःखाचा नाश करणारा योग प्राप्त होतो.